टीका वंचित बहुजन समाज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूरला शनिवारी आले होते। यावेळी बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली। त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते। सोलापुरातील दुष्काळ परिस्थिती निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचसोबत अर्धवट असलेली जलसिंचनाची कामे पूर्ण केली जाण्याचा मनोदय देखील आंबेडकरांनी व्यक्त केला। पत्रकारांच्या पाणी प्रश्नाच्या उत्तरात संदर्भात त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांच्याबरोबरच आमचं असणारं लढाई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असं त्या ठिकाणी मानतो आणि परिस्थिती चांगली असे एवढं सुटून म्हणतो। शरद पवार आणि फडणवीस हे दोन्ही सरकार धर्माधिक्य शक्ती जोपासणारे नेते आहेत अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली। एकंदरीत इतिहास आहे की हा राखीव मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे उमेदवार कोण येऊ शकते याच्यामध्ये लिमिटेड मर्यादा असते। अकोल्यामध्ये ओपन मतदारसंघ असतो, तर ओपन मतदारसंघामध्ये कोणी उमेदवार येईल। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षांमध्ये असलेल्या लोकांची मोठ बांधण्याचं काम सुरू केलं आहे। त्यास सोलापुरातील शहर परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। भारतीय जनता पार्टी, MIM व बसपाचे नगरसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे। बसपाचे लोकसभेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आंबेडकरी मताधिक्य नक्कीच वाढेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे।